लेखकाचे हृदगत परमेश्वराच्या इच्छेने महत्त्वपूर्ण उद्दिष्टातून भाववश झालो व श्रीमानोबा कृपेने चरित्र लिखाणास प्रारंभ केला, जे भूतकाळात होते, वर्तमान काळात आहे, भविष्यकाळातही तेवत राहणारे आहे. असे असता भावनिक अंधश्रद्धा किंवा अज्ञानापोटी भय ह्या कारणाने 150 वर्षाहून अधिक काळ लोटला तरी श्रीमानोबाचे लीलामहात्म्य लिखित करण्याचे धाडस कोणीच केले नाही. अज्ञानी मूढांना तद्वत पुढच्या पिढ्यांना सुद्धा श्रीमानोबा देवाची लीला उमजणे आवश्यक आहे. सत्य वस्तुस्थितीचा हा इतिहास कालांतराने अपभ्रंशित होऊ नये व ह्या चरित्र लिखाणाद्वारे सेवा धडावी अशी मनस्वी तळमळ होती. कार्यसिद्धी करता संघर्ष समन्वये मान्यता ह्या टप्प्यातून जावेच लागते व सत्व परीक्षा आंतरिक भाव पाहिल्याखेरीज दयाघन प्रभूची कृपा होत नसते. माझ्यासारख्या अल्पशिक्षित अल्पमती पामराकडून श्रीमानोबाचे लीला महात्म्य लिखाण होत आहे, म्हणजे साळुंकी मंजूळ बोलतसे. मी बोलविता धनी वेगळ्याची ह्या संतोक्तीप्रमाणे करता करविता श्री भगवंतच. श्रीमानोबांच्या चरित्र लिखाणाचा मुख्य गाभा म्हणजे धनगरी मराठमोळ्या भाषेतील ओव्या काव्य रचनेतून साकारलेला सत्य इतिहास आहे. धनगर कोळेकर परिवारास श्रीमानोबाचा सहवास लाभला होता. श्रीभानोबा अंतर्धानानंतर कोळेकर यांना विरह सहा झाला. दुःखद अंतःकरणाने भानोबाचा आठव होत असता त्यांनी ओव्याचे काव्यात रूपांतर केले. श्रीभानोबा जन्मकाला पूर्वीपासून ते अखेर पर्यंतच्या घडलेल्या घटना प्रत्यक्षात मानोबाच्या आईने कोळेकर परिवारात संवाद आहे व समकालीन कोयाळीकर ग्रामस्थांनी अनुभवलेला कथाभाग आहे. संत कान्होबा पाठकांचे केंदूर गामवचे रहिवासी कै शिवराम सोनार कोयाळी गावी के तुकाराम कले पोतदार यांचेकडे पाहुणचारास येत असत. योगायोग श्री भानोबा कथामृत कार्तिक शु पाडवा दिनी त्यांनी श्रीमानोबा जन्मस्थळ मंदिरात मानोबाच्या अध्या श्रवण केल्या. त्यांची श्रद्धा जडली व प्रतिवर्षी कार्तिक व मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस श्री भानोबाचे दर्शनास व ओव्या श्रवण करण्यास येत असत. ह्या ओव्यांचा अर्थ धनगर मंडळीकडून त्यांनी समजावून घेतला, आत्मसात करून लिखाण केले व सर्व भाविकांना कसे समजेल ह्याकरिता काय करावे याची विचारणा कोयाळीचे ग्रामोपाध्य रामचंद्र ब्रह्मे उर्फ कुलकर्णी ह्याचे वाडे केली. कोयाळीचे उत्तम अभ्यासक शाहीर सीताराम गायकवाड ह्यांना पाचारण केले व आग्रह केला की ह्या लिखाणावरून तुम्ही काव्यरचना तथा पोवाडा तयार करून प्रतिवर्षी श्रीभानोबाचे यात्रेत सादर करा. श्री सीताराम बुवा गायकवाड ह्यांची पण श्रीभानोबावर नितांत श्रद्धा होती. सीतारामबुवा गायकवाड फुलमाळी समाजापैकी पंढरीची पायी वारी करणारे निष्ठावंत वारकरी, अनेक ग्रंथाचे पौराणिक कथावाचक, कवी, व्यासंगी वृत्तीचे होते. त्यांनी थोड्या अवधीतच श्रीमानोबाचा पोवाडा काव्यरचना करून श्रीमानोबाचे उत्सवात पोवाडा म्हणणे प्रघात सुरू केला. यात्रेत ह्या पोवाडा श्रवणाने असंख्य भाविक भारावून जातात. सन 1958 नागपंचमी दिनी दयाचे 91वे वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांचे पश्चात त्यांचे परिवारातील गायकवाड मंडळींनी ही सेवा खंडित होऊ दिली नाही. एकांतात श्रीभानोबा मंदिरात वही पेन घेऊन गेलो, शांतपणे ध्यान करून चरित्र लिखाण करण्यास देवाचा कौल मागितला. अनपेक्षित देवाचा पुजारी भक्त श्री धुमुक्ता कोळेकर देवास विश्रांती सेज करण्यास आले. त्यांनी वही पेनवर अंगारा ठेवला, हात शुभ कौल समजून मनोनिश्चय केला. श्रीमानोबा भक्त कोळेकर परिवारातील प्रभाकर रंगनाथ कोळेकर व दत्तू विठोबा कोळेकर ह्यांचे कडून धनगरी भाषेतील ओव्या लिखाण मिळवले. त्यांचेकडून शब्द अर्थ समजून घेतला. के सीताराम
बुवा शाहिरांचा नातू श्री बाळाजी भिका गायकवाड ह्याजकडून पोवाडा लिखाय वाचनास मिळाले व काही वयोवृद्धांचे कडून श्री भानोबाच्या लीला चमत्कार ऐकाव्यास मिळाल्याने माझ्या वडिलांनी सांगितलेल्या श्री भानोबा देवाच्या आख्यायिका आधारे लेखनास चालना मिळाली। पौष पौर्णिमा शके 1931 माझे वयाची 75 वर्ष पदार्पणाचा शुभ मुहूर्त साधून चिंतन मनन करून लिखाणास सुरुवात केली। 5 श्री मृत माझ्याद्रे होणार आहे माझ्याकडून सेवा या दोष होऊनही निरपवादात्मक आहे। पूर्वीचे स्मरण केले, प्रार्थना केली, देव माझी वाणी पत्रावी तुझ्या सेवेचे पुण्यप्रद कार्य नरेनलाभ व सेवेचे साफल्य मिळा अपेक्षा आहे। अगर अवतार का भाविकांचे हिंदुस्थान भारत भूमी मंगलमय आहे। जगतमा धुनीवर घेतले धर्म संस्थापन संतसंकादी साधू रक्षण व दैत्यादी पापा चरणच निर्दालन हे भगवंताचे बी दल महाराष्ट्र भूमी विशेष पावन पवित्र आहे। जगात सर्व राष्ट्रात महान म्हणूनच महाराष्ट्र हे महाराष्ट्रात थोर साधू संत जी तपी संन्यासी नवनाथाचे विली महापुरुष क्रांतिवीर हुतात्मा होऊन गेले पण इतिहासाने अस्त आहे। नदीचे मूळ व साधूचे कुळ शोधाशोध करणे व्यर्थ असते। आपल्या हिंदू धर्मात 18 जाती आहेत, ह्या व्यतिरिक्त हिंदू धर्मवी अनुयायी असणारे सुद्धा थोर साधुसंत झालेत। त्यांचे अनंत उपकारवीर आहेत। सम्राट चक्रवर्ती संत ज्ञानदेवानिखिल कल्याण पसायदानाद्वारे भगवंताकडे मागितले आहे। जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परंपकारे ह्या संततीप्रमाणे खक दुर्जनांची दुष्टबुद्धी नष्ट व्हावी भरकटत जाणाऱ्या जीवमात्रांना सुखरूपतेच्या मार्गावर आणणे करिता त्याचे अवतार झाले। भक्तिमार्गाची कठीण चढण स्वतः चढून गेले। भक्तांकरिता सुलभ पायवाट करून ठेवली हे त्यांचे अलौकिक कार्य आहे। तवी पथे चालू जाता पळे गुंता कोठे काही महात्म्यांचे नित्यस्मरण करीत त्यांनी आपल्याला दाखविल्या भागनी पदक्रमण केले तरच सुखमय यशस्वी जीवनाची अनुभूती येईल। श्री भानोबाचे चरित्र वर्णन करताना प्रामुख्याने मनात विचार येतात। आर्यकारक स्तिमित करणारी मानोबाची लीला आहे। मानोबा देवा त्रिगुणात्मक शिव अंश तुझ्यात आहे। कपटी अहंकाराचा नाश करणे दुदैवी जनांना 6 सिने फोल आहे। मकी मक सोन्य यादवले भन जन्महिना सोबसेस है कार्य होत आहे। पूर्व आहे श्रीमान सुवदनंतर आजमाईक विस्तृत सहचरित्रण होत आहे। हे आहे ग्रामस्था प्रेम असल्याने काही मार्गदर्श हनांचा हे दिले आहे तुमचे होईन ह्यात शंका नाही सपहलेजू पूर्व पुण्यापूर्व इंपा ही विनय 9 अभिप्राय बाळासाहेब येधुजी कोळेकर सरपंच कोयाळी बाळासाहेब तात्याबा कोळेकर अध्यक्ष श्री भानोबा देवमंदिर ट्रस्ट 8 श्री भानोबा कथामृत श्री मानोबा दैवत आम्हा कोयाळीकरांचे सह अनेक भक्त भाविकांचे श्रद्धास्थान आहे। श्री भानोबा चरित्र फक्त धनगरी भाषेतील ओव्या व शाहीर गायकवाड ह्यांनी गायलेल्या पोवाड्याद्वारे वर्षभरात उत्सवदिनी ऐकाव्यास मिळते व आमचे वाडवडील आख्यायिका सांगत असून तेवढेच ऐकून मनतिप्ती होत असे। सदर कथानक कोयाळीकरांचे शिवाय अन्य कुणास विस्तृत स्वरूपात माहीत असण्याचे कारण नसल्याने व हे कथानक कोयाळी क्षेत्रात ग्रामस्थांचे व श्री भानोबा देवाचे मातेने कथन केलेले वास्तव आहे।
त्यामुळे परत्र ह्या कथानकाचा संबंध नाही. भक्त भाविकाचे करिता व पुढील पिढीला उमगणे माहीत व्हावे ह्याकरिता हे लिखाण कथामृतद्वारे होत आहे. हे अत्यंत गरजेचे कार्य असून ग्रामोपाध्य श्री ब्रह्मेकाकांनी हे लिखाण करून स्तुत्य उपक्रम केला आहे. सदर कथानकात आमचे गावीच घडलेला सत्य इतिहास आहे. आम्ही समस्त ग्रामस्थ वतीने श्री भानोबा विश्वस्त सभासद व ग्रामपंचायत सरपंच सह सदस्य सहमत आहोत. ग्रामस्थांचे विचारे विश्वस्त संस्था आहे व सदर देवस्थान संस्थेमार्फत ह्या दैवताचे उत्सव साजरे होतात. देव हा सर्वांचा भक्त भाविकांचा असतोच, पण कथानकात उल्लेखलेल्या प्रमाणे देवता श्री मानोबा विषयी हक्क अधिकार ग्रामस्थ श्री क्षेत्र कोवाळी भानोबाची ह्यांनी विश्वस्त संस्थेकडे सोपवलेला आहे. त्याप्रमाणे अद्ययावत असून पुढेही ह्यात फेरबदल करण्याचा कुणासही अधिकार नाही. सर्व हक्क स्वाधीनः श्री भानोबा विश्वस्त संस्था तद्वत सरपंच सह ग्रामपंचायत उपस्थित सदस्य. धन्यवाद. आपले नम्र लेखकर पृष्ठ 1345 श्री भानोबाची ता खेड जी पुणे. बाळासाहेब तात्याया कोळेकर सरपंच ग्रामपंचायत कोयाळी तर्फे चाकण. ता खेड जी पुणे. बाळासाहेब येधुजी कोळेकर दंडवत. श्री भानोबा कथामृत. अभिप्राय हभप श्री चंद्रकांत वांजळे. परमश्रद्धेय हभप श्री दामोदरजी ब्रह्मे अण्णा यांच्या चरणासी साष्टांग. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून आकाराला आलेला श्री भानोबा कथामृत हा छोटेखानी चरित्रग्रंथ वाचनास मिळाला. श्री भानोबा देवाची चरित्रकथा ही अनभिज्ञ परंतु अद्भुत असलेली आपण जनता जनार्दना समोर प्रकट केली. त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. भगवद्भक्त किंवा अवतारी महापुरुषांच्या चरित्र गायनाबद्दल परमात्मा स्वतः म्हणतात, तेही प्राणापरवते मज आवडते निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. या न्यायाने श्री क्षेत्र कोयाळी आणि पंचक्रोशीला ललांभूत करणाया श्री भानोबा देवाचे चरित्र म्हणजे दिव्य दर्शनच आहे. श्री मानोबा देवाची आई म्हणजे मोहिते घराण्यातील एक कर्तबगार गृहिणी. पतीच्या वीरमरणानंतर त्याचा अंश पोटात असताना वाढविला. त्या बाळाला जन्म देऊन आदर्श संस्काराचा वजरलेप त्या मातेने दिला. स्वजनांनी टाकून दिलेली एक स्त्री रक्ताच्या नात्याच्या नसलेल्या 7 कोळेकर बंधूची भगिनी होते. मानोबास असलेला गाईवासरे खिल्लारे यांचा लळा अफाट युद्ध कौशल्य मृत्युंजय म्हणून शोभावा असा दिव्य पराक्रम कोयाळी पंचक्रोशी ते मंगळवेढ्यापर्यंतच्या निसर्गरम्य परिसराचे वर्णन भाविकांना त्या कालखंडात सहज घेऊन जाते. रणांगणावर मानोबांनी दिव्य अतुलनीय पराक्रम करूनही शत्रूने त्यांचा केलेला विश्वासघात, त्यामुळे मातोश्रीला झालेला अनावर शोक भाविकांना दिवभूत करतो. आपल्या पार्थिवावर अग्निसंस्कार कसा करावा त्या संबंधी आपल्या मातेला दिलेला स्वप्न दृष्टांत हे सारेच अद्भुत चरित्र आपण ओघवत्या भाषेत मांडले. 9. श्री भानोबा कथामृत आहे. कोठेही पाल्हाळिकपणा नाही, अतिशयोक्ती नाही. ही कथा म्हणजे चाहते कृष्णामाई. हे सगळं होत असताना सांप्रत कालात होणारे उत्सव, परपरा, कोयाळी गावचा इतिहास, विविध समाजातील व्यक्तिरेखांचे चित्रण आणि त्यांचे योगदान आपण आत्मीयतेने मांडले आहे. यासाठी श्री भानोबा देवाची कृपा आणि धनगरी ओव्या, पोवाडे, मौखिक आख्यायिका यांच्या आधारे तुम्ही वयाच्या 75मध्ये केलेले हे लेखन म्हणणे केवळ देवाचा प्रसादच होय. बाचे बर्वे कवित्व. कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व. स्पर्श जैसा
या श्री ज्ञानोबारायांच्या उक्तीनुसार या लेखन प्रपंचाला परतत्वाचा स्पर्श झाला आहे. आपणास उत्तम आरोग्य, सुदीर्घ आयुष्य आणि ईश्वरी साक्षात्काराचा अमृतवर्षावाचा लाभ होवो ही श्री भानोबा उर्फ भानुतेजाच्या चरणी विनम्र प्रार्थना. आपला संतचरण भाप मीच वांजळे. हभप श्री चंद्रकांत वांजळे. 10/10 शाहू कॉलनी गन 6 ज्ञानराज करवेनगर पुणे 52 9226555813. श्री भानोबा कथामृत. अभिप्राय. संतसेवक श्री दत्तात्रय गायकवाड. श्री भानोबा कथामृत हे पुस्तक अण्णांनी माझेसमोर ठेवले व वाचून अभिप्राय देणेबाबत विनंती केली. तत्क्षणी मनात विचार आले, मज पामरा हे काय थोर, पण वास्तविक मी फार मोठा विद्वान नाही. लहानपणापासून अण्णांनी माझेवर संस्कार केलेत. वारकरी संप्रदायामध्ये माझे बोट धरून ज्या व्यक्तींनी मला चालायला शिकवले त्यात अण्णा एक. भजन, गायन, वादन अण्णांनी माझेकडून करवून घेतलेले, तसेच कीर्तन, प्रवचन, हरिजागर इत्यादी कार्यक्रम त्यांनी माझेकडून राबवून घेतलेले आहेत. अशा या गुरुचा आदेश समजून मी हा अभिप्राय देती इतकेच. श्री मानोबा देव हे कोयाळीकरांचे आराध्य दैवत आहेच, परंतु चाकण 84 म्हणजे आळंदी व चाकण पंचक्रोशीतील सर्व गावात भानोबा देवांची आदराने भक्ती केली जाते. आपण ज्या देवतेची आराधना करतो त्या देवतेचा पूर्व इतिहास माहीत असल्याशिवाय त्या आराध्य देवतेची आराधना निष्ठापूर्वक साध्य होत नाही. म्हणून सर्वसामान्य मानवास या देवतेची संपूर्ण अशी माहिती, अगदी भानोबा देवांचा जन्म, त्यांचे बालपण, तारुण्य याची इत्थंभूत माहिती अण्णांनी अत्यंत अभ्यासपूर्वक